मसाजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि शिष्टमंडळ आज भगवानगडावरती जाणार आहे आणि तेच भगवानगडावरती जाण्यासाठी आता रवाना होत आहेत। आपल्यासोबत स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। धनुभाऊ, खरं तर तुम्ही आता भगवानगडावरती जाण्यासाठी रवाना झालात, भगवानगडावर जाण्यासाठी निघालात तुम्ही आता? हां, मी जातोय। जे महंत नामदेव महाराज शास्त्री यांना सांगितल्याप्रमाणे त्यांना जे मानसिकता भावना व्यक्त केली की आरोपीची मानसिकता मीडियानं का दाखवली नाही, तर आरोपीची मानसिकता मीडियानं दाखवण्यापेक्षा ते ज्यांच्या जवळ राहत होते, ते ज्यांच्या जवळ म्हणजे काम करत होते, त्या लोकांनी त्यांची मानसिकता गुन्हेगारीची ते तपासून घेणं हे महत्त्वाचं होतं। कारण का ते त्यांच्या सगळ्यांवर गंभीर स्वरूपाचे खुनाचे, अपहरणाचे, खंडणीचे, त्याच्यानंतर असे भरपूर गंभीर गुन्हे आहेत आणि त्या गुन्ह्याचा जर तपास त्यांनी केला असता तर हे खून खंडण्या बंद झाल्या असत्या। त्यांनी तपासणी करायची गरज होती ह्यांच्या मानसिकतेची आणि चापट मारल्याची मानसिकता तशी होऊ शकते। तर आज आमचा माणूस गेलाय, आम्ही त्यांना आमची व्यथा मांडण्यापेक्षा फक्त आम्ही जात चाललोय। आम्हाला ज्या गोष्टीचा त्रास झालाय की मानसिकता आरोपीची, त्यापेक्षा आमच्या कुटुंबाची मानसिकता खरं तर येऊन बघण्याची गरज होती, पण तसं न होता आम्हालाच तिथं जाऊन आमची मानसिकता काय आहे आजची आणि आरोपीचं काय आहे स्टेटस ते दाखवण्याची वेळ आलेली आहे। खरं तर तुम्हाला काही जणांचे फोन येत आहेत किंवा असे चर्चेमधून आता आम्हाला जाणवलं की तिकडे जाण्याचं टाळा, असं काही लोकांचं म्हणणं आहे, तरी तुम्ही निघाल? आम्ही फक्त ही मानसिकता जी आहे ती दाखवण्यासाठी जात आहोत आणि त्यांचं बरोबर आहे, त्यांचं कुटुंबावर सगळ्या 18 पगड जातीचं प्रेम आहे आणि हे जे वक्तव्य झालेलं आहे चुकीचं, त्याच्यामुळे त्यांना कदाचित वाटत असेल, पण मी पूर्ण जिम्मेदारीनं ह्या गोष्टी मांडण्यासाठी जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी तिथून सगळ्यांना सगळे जे माझ्याकडे गोष्टी आहेत ते मी मीडियामार्फत सुद्धा सगळ्या राज्यभरात पोहोचवणार आहे। त्यासाठी आम्ही निघालो आहोत। आज 55 दिवस 54 दिवस पूर्ण होत आहेत, तर काय आतापर्यंतच्या कारवाया आहेत, काय समाधानी? आम्ही तर जे तपास यंत्रणा आहे मुख्यमंत्र्यापासून म्हणजे पोलीस यंत्रणेपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत ज्या तपासण्या चालू आहेत, आम्ही फक्त म्हणतोय निपक्षपातीपणे ह्या सगळ्या तपासण्या पुढे न्या। आम्हाला कुठेही धोका नाही व्हायला पाहिजे, हे आरोपी कुठेही सुटायला नाही पाहिजेत, कारण का हे खूप मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वृत्तीचे संघटित गुन्हेगारीतले गुन्हेगार आहेत, एवढी आमची त्यांना अपेक्षा आहे। निश्चितच हे होते धनंजय देशमुख। आता थोड्याच वेळात हे सर्व स्वर्गवासी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी, त्याचबरोबर बंधू धनंजय देशमुख हे सर्व शिष्टमंडळ जे आहेत आता भगवानगडाकडे रवाना होणार आहे। कॅमेरामन आप्पासाहेबसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।